झिशान सिद्दीकींची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात। सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही। मात्र तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत अशा चर्चा सध्या सुरू। पार्थ पवारांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम। बाणेर येथे कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटनही करणार। आनंद परांजपेंनी घेतली शरद पवारांची भेट। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परांजपे शरद पवारांच्या भेटीला। पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली। भेटीनंतर परांजपेंचं स्पष्टीकरण। शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर। नाशिकमधल्या प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार। नांदेडमधील पालकानं फुटलेला पेपर 10 लाखांमध्ये खरेदी केल्याची शक्यता। नांदेडमधील विद्युत नगरमध्ये सीबीआयकडून चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणी पालकही सीबीआयच्या रडारवर। सीबीआयकडून पेपर कसा फुटला याचा तपास सुरू। ज्यांनी पेपर विकत घेतला अशांची माहिती आता सीबीआयकडे। नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींचा संताप। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करण्याची मागणी। कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार। एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे ताब्यात। आईसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू। नाशिकच्या सिन्नर नांदूर शिंगोटे येथील घटना। चिखलात अडकलेल्या मुलांना वाचवताना आईचाही मृत्यू। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासकीय पुरस्कार केले परत। पुरस्कार ठाण्यातील आनंदाश्रमामध्ये केले परत। निकाल बाजूने लागूनही न्याय मिळत नसल्याची तक्रार। छत्रपती संभाजीनगरात सीएनजी पुन्हा महाग। सीएनजीच्या दरात महिनाभरात दुसऱ्यांदा दरवाढ। गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागणार। 21 मे पासून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कोकणात दरवाढ लागू होणार। एचएसआरपी नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ। 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई। 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक। वाशिममध्ये पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी। अकोला नाका परिसरातील पेट्रोल पंपावरील प्रकार। डिझेलसाठी लागलेल्या गर्दीतून हाणामारी। हिंगोलीत कृषी विभागानं बोगस खताचा ट्रक पकडला। कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खताचा ट्रक दाखल। खताची खरीप हंगामाच्या वेळी विक्री करण्याचा डाव। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी सर्रास काळा बाजार सुरू। भाविक आणि एजंटमधील आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल। प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 5 जणांचे 1000 स्वीकारले। आंध्र प्रदेशात 3ऱ्या-4थ्या अपत्यासाठी रोख रक्कम। राज्याच्या घटत्या लोकसंख्येमुळे मुख्यमंत्री नायडू यांचा निर्णय। चांदीच्या आयातीवर नवे निर्बंध। चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सध्याचं दशक आपत्तीचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नेदरलँड्समध्ये चिंता व्यक्त। जग गरिबीच्या खाईत जात असल्याचा दिला इशारा। चोला राजवटीचा ऐतिहासिक वारसा भारतात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेदरलँड दौऱ्याचे फलित।